तो संसार सजवत होता ती त्याची अंतयात्रा. मृत्यू हा त्या दिवसाचा प्रसंग होता, पण त्या प्रसंगामध्ये कित्येक दिवसांची एक निशब्द कुटिलता, एक मुखवटाधारी क्रौर्य आणि एका मनुष्याच्या निरागस विश्वासावर उभारलेलं भयावह षडयंत्र दडलं होतं. मला त्या मुलाच्या मृत्यूचं दुःख आहे, पण त्याला त्याहून अधिक अस्वस्थ करते ती कल्पना की मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत तो तिच्यासाठी जगत होता आणि ती त्याच्या अंतासाठी. तो कदाचित जयपूरच्या राजवाड्यामध्ये आपल्या स्वप्नांचा संसार सजवत असेल आणि ती लोहगडाच्या कड्यांमध्ये त्याच्या श्वासांचा शेवट शोधत असेल. तो सहजीवनाची उंची मोजत होता आणि ती मृत्यूची खोली. तो भविष्याची पायाभरणी करत होता आणि ती त्याच्या अस्तित्वाची समाधी खोदत होती. काय म्हणायचं या मनोविकृतीला? प्रेमाचा अभिनय की विश्वासाच्या छाताडावर उभं राहून केलेलं नियोजित नरमेध? माणसाचा जीव घेणं हा गुन्हा असतो, पण एखाद्याच्या विश्वासाचा वापर करून त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेणं हा केवळ गुन्हा नसतो, तो मानवी संवेदनांचा शवविच्छेदनाचा विषय असतो. कारण खून हा एका क्षणात घडतो, पण विश्वासघात तो रोज घडत असतो. प्रत्येक खोट्या हास्यात, प्रत्येक खोट्या स्पर्शात, प्रत्येक खोट्या आश्वासनात आणि सर्वात भयानक म्हणजे ज्याला आपण प्रेम समजत असतो त्याचं रूपांतर कधी कटकारस्थानात झालं हे बळीला कधीच कळत नाही. आजकाल लोक नाती तोडत नाहीत, ते आधी नात्यांचा आत्मा मारतात आणि मग उरलेल्या शरीराला समाज नातं म्हणत राहतो. लोहगडाच्या त्या कड्यावरून खाली कोसळलेला तरुण एकटाच नव्हता. त्याच्यासोबत कोसळली होती त्याची स्वप्न, त्याची उद्याची आकांक्षा, त्याचा प्रेमावरील निष्कलंक विश्वास आणि या समाजात अजूनही नात्यांमध्ये पावित्र्य शिल्लक आहे हा भ्रम. खरं तर मला त्या घटनेपेक्षा एक प्रश्न अधिक भयभीत करतो. त्या मुलीने शेवटच्या काही दिवसात त्याच्याकडे पाहिलं असेल, त्याच्याशी बोलली असेल, त्याच्या स्वप्नांवर हसली असेल, तेव्हा तिच्या अंतःकरणात नेमकं काय चाललं असेल? कारण क्रौर्याचं सर्वात भयावह रूप तलवारीत नसतं, ते प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेलं असतं. आणि म्हणूनच लोहगडावर त्या दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला नाही, त्या दिवशी एका विश्वासाचा सार्वजनिक अंत्यसंस्कार झाला. ग्रहांची फसवणूक टाळता येते, पण माणसांची फसवणूकही टाळता येत नाही. जर जन्मकुंडलीपेक्षा चारित्र्याची पत्रिका वाचणं अधिक गरजेचं झालंय, कारण राहू केतू यांचे दोष उपायांनी दूर होत असतील, पण माणसाच्या मनात लपलेले दोष कधी कधी एखाद्याच्या चितेवर जाऊन उघड होतात. सतर्क रहा.